हे बघा, काल मी आळूची वड्या केल्या होत्या रात्री, त्याच्यात काही उरलेल्या होत्या. मी मग आज ती तळणार आहे आणि याची रेसिपी पण मी टाकलेली आहे आळूच्या वड्यांची. तर मी आता ते तळून घेते. काप करते मी त्यांचे. रात्री केले होते मी त्या. म्हटलं चला आता जास्त होतील म्हणून मी त्या मग म्हटलं उद्या सकाळी करू आपण. उद्या सकाळी तळून घेऊ म्हटलं आपण ते. हे बघा, अशा माझ्या सासूबाईंनी केलेल्या आहेत त्या. 80 वर्षाच्या आहे माझ्या सासूबाई, त्यांनी केले आहेत. हे बघा किती छान पदर पण आलेले आहेत ना, शिजल्या पण छान आहेत. खूप छान करतं माझ्या सासूबाई ह्या वड्या, आळूच्या वड्या. 82 वर्षाच्या असूनही त्या इतक्या सुंदर अजूनही ह्या वड्या केल्या बघा त्यांनी. चवीला सुद्धा इतक्या सुंदर झालेल्या आहेत ना. आता त्यांना आपण तळून घेऊ. एक एकच टाकायचे, हळूहळू तेल अंगावर उडतं. या सगळ्या सूचना आमच्या सासूबाई देतात आम्हाला. खूप हुशार आहे माझ्या सासूबाई आणि इतक्या स्वभावाने पण छान आहे ना. सुनांना तर अगदी मुलींसारखंच ते वागवतात माझ्या सासूबाई. आणि त्या म्हणतात की केव्हाही कमी गॅसवरच तळायच्या ह्या वड्या, म्हणजे मध्ये कच्च्या राहत नाही, अगदी चांगल्या तळल्या जातात मग त्या वड्या. आम्ही पण तसंच करतो. मग त्या वड्यांची मी एक गंमत सांगते माझ्या सासूबाईंची. आपण त्यात आंबट टाकतो ना, चिंच, लिंबू वगैरे. त्यावेळेस आमच्या घरात चिंचही नव्हती आणि लिंबूही नव्हता. मग आईंनी काय केलं, लोणचं होतं आमच्याकडे घरी केलेलं. तो लोणच्याचा खार घेतला आणि त्याच्यात टाकला. त्या आळूच्या पानाच्या वड्या करायचं पीठ असतं ना, त्यात टाकलं. तर त्या वड्या इतक्या सुंदर झाल्या. खूप छान लागतं लोणच्याचा खार टाकून पण पिठामध्ये ह्या वड्या. अशा ह्या जुन्या लोकांच्या टिप्स असतात बघा. अडून नाही राहायचं कुठल्या गोष्टीला. माझ्या सासूबाई म्हणतात जे असेल ते टाकायचं, मोकळं व्हायचं. आणि खूप छान लागतात त्या वड्या. हे बघा झाल्या वड्या काय, हे बघा किती छान झाल्या. अशाच तळायच्या खरपूस छान. आणि त्या म्हणे अगं मी तळते. म्हटलं नको आई, तुम्ही तयार करून दिल्यात ना मला, या वयासुद्धा तुम्ही मला मदत करतात. म्हटलं मी तळून घेते, उगीच तेल वगैरे उडेल अंगावर. बरं, त्या म्हटलं ठीक आहे चल तळ म्हणे तू. आता त्या मला सांगत होत्या सारखं हलवत नाही राहायची वडी, एक बाजू करून घ्यायची मग वरची बाजू करायची नंतर. कारण की सारखं जर हलवत राहिले तर मग ते सुटतात वड्या म्हणे. म्हटलं हां बरं बरं. त्यांनी केलेली हिरवी मिरचीची भजींची मी रेसिपी टाकलेली आहे बघा माझ्या चॅनलवर. त्यांचा आवाज पण आहे त्याच्यात आणि त्या किती व्यवस्थित सांगतात बघा ते भजी तळताना मिरचीची. व्हिडिओ टाकलेला आहे मी त्यांचा, त्यांच्या रेसिपीचा, हिरवे मिरचीच्या भजींची रेसिपी. हे बघा पदर पण किती छान आले आणि कुरकुरीत पण झाली आहे बघा. लगेच तुटतात छान कुरकुरीत. इथे मग आळूची वडी छान तयार झाली.